नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भज्या बनवतोय, तर मक्याच्या भज्या बनवणार आहे मी. इथे एक मक्का घेतला आहे. ह्याचं वरचं आपलं ते साल असते ती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता हे काढून घेतले आपण. आता याला ना सुरीने आपण कापून घेऊया ह्याचे दाणे दाणे. मैत्रिणींनो, पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल ना आणि नवीन कुणी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची जी बेल आहे ही सुद्धा दाबा. त्यामुळे आपले जे नवीन व्हिडिओ येतील ना हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ म्हणजे आवडला असेल तर एक लाईक पण नक्की करा. आता हे दाणे बघा आपण काढून घेतलेले आहेत. ह्यांना ना थोडे मिक्सरला आपल्याला फिरवायचे आहेत. शक्यतो कुटून घेतले ना तरी चालतील, कारण मिक्सरला ना पटकन ते बारीक झाले होते थोडं. तर थोडंसं मी फिरवून घेतलं. आतमध्ये जाडे आहेत पण तरी पण जसं पाहिजे तसं नव्हतं. तर ठीक आहे, आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. याच्यातला अर्धा कांदा टाकते मी. एक कांदा कापून घेतला आहे मोठा. यामध्ये हिरव्या मिरच्या आहेत, 2 तिखटाच्या आहेत, तिखट आहेत आणि दुसऱ्या आहेत ना त्या फिक्क्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर. आता यामध्ये मी एक 3 ते 4 चमचे बेसन टाकायचे. गरजेनुसार लागेल तसं टाकायचं आहे आपल्याला. इथे मी 3 चमचे टाकले. लाल मिरची पावडर. आपण मिरच्या पण टाकल्यात त्यामुळे लाल मिरची पावडर मी थोडीच टाकली कारण तिखट आहे. हळद टाकून घेतले. आता लाईट गेली. धना जिरा पावडर. आता यामध्ये आपल्याला ओवा पण टाकायचा आहे, पण मी इथे जिरं पण टाकले. ओवा नाही आहे, ओवा जिरं दोन्ही टाकायचं. मीठ आपल्या चवीनुसार. त्यानंतर थोडीशी हिंग टाकले. 1-2 चमच्यासारखं तांदळाचं पीठ. सर्व मिक्स करून घ्यायचं. तर हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्या मक्याच्या म्हणजे भज्या आहेत किंवा पकोडे, यामध्ये आपल्याला खायचा सोडा जराही टाकायचा नाही आहे, नाहीतर हे जास्त तेल पिल्या जातं. बिना सोड्याच्याही खूप छान सॉफ्ट आणि वरनं असे कुरकुरीत होतात. आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल हे छान गरम झाले. खूप अतिशय जास्त गरम पण नका करू, मध्यम पाहिजे तेल. आता यामध्ये आपण भज्या सोडून घेऊया. आता इथे आपण भज्या सोडून घेतल्या आहेत. ह्याला उलटून पलटून मस्त आपण तळून घ्यायच्या. अशा पलटी मारून घ्यायच्या आहेत, कारण कढई लहान आहे आणि झारा मोठा आहे ना, त्यामुळे चमच्यानेच मस्त अशा पलटी मारल्या जातात, उलट्या पालट्या करता येतात. आता दोन्ही बाजूनी बघा मक्याच्या भज्या आहेत ना पटकन लाल होतात, त्यामुळे मध्यम गॅसवरती आपल्याला ह्या तळायच्या आहेत. आता बघा, आता छान हा कलर एवढा आलाय ना, अशाच कलरमध्ये आपल्याला काढायच्या आहेत. नंतर मग आणखीन लाल होतात त्या. तर पाहू शकता मस्त झाले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. अशाच मी दुसऱ्या पण तळून घेते. तर ह्या आपल्या सर्व भज्या अशा तळून झालेल्या आहेत. आता काढून घेतल्या आहेत, कारण ह्या पटकन लाल होतात, त्यामुळे जास्त नाही एकदम लाल भडक नाही तळायच्या. तुम्हाला तोडूनही दाखवते, पाहू शकता. एकदम जबरदस्त झाल्या आहेत, छान झाल्या आहेत. आता ह्या भज्यांबरोबर ना आपल्याला चटणी पाहिजे ना, तर तिखट चटणी करायची आहे. तर माझ्याकडे चटणी नव्हती, मी सॉस ठेवलेला आहे, पण सॉस बरोबर नका खाऊ, तिखट चटणी बरोबर छान लागतात. तर मैत्रिणींनो, मस्त रेसिपी झालेली आहेत. मस्त पावसाळ्यात अशा गरमागरम भज्या नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तर या गरमागरम भज्या खायला.
चला बाय बाय.